नमस्कार, सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण आवळ्याचं लोणचं बघूयात। हे लोणचं मस्त असं आंबटगोड चवीचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलोच्या जवळपास आवळे घेतलेले आहेत। हे आवळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। एका कढईमध्ये पाणी घालून स्टँड ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये हे आवळे आपल्याला उकडून घ्यायचे नाहीत। आवळ्यातील सर्व जीवनसत्व पाण्यामध्ये उतरते, त्यामुळे आपल्याला असे चाळणीवरच वाफवून घ्यायचे आहेत। आवळे उकडेपर्यंत आपल्याला लोणच्याचा मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी 1.5 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा धणे, 2-4 लवंगा, 2-4 मिरे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे मोहरीची डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे। हे सर्व थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। हे सर्व जिन्नस घालून यामध्ये लाल तिखट 2 चमचे घालत आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 2 ते 2.5 चमचे मीठ घालत आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरला अगदी थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। मसाला आपला अशा पद्धतीने तयार होईल। आपण आवळे उकडलेत का नाही ते पाहूयात। इथे आपले आवळे मस्त उकडलेले आहेत। आवळे उकडल्यानंतर हे असे उलतात। हे थंड करून घ्यायचे आहे आणि यातील बी काढून याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही आवळ्याच्या बारीक फोडी देखील करू शकता। उकडलेले पाणी आपण फेकून न देता ते केस धुताना वापरावे। इथे आपल्या आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत। एका कढईमध्ये या फोडी घालून आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। थोडं घट्ट होईपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे। गुळामुळे आवळ्याला पाणी सुटते। थोडं आपण याच्यामध्ये शिजवून घेऊयात। आवळ्यातील पाक घट्ट होईपर्यंत आपण एक कढई घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे। ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि तयार केलेला लोणच्याचा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे असं अशा पद्धतीने थोडंसं गरम असतानाच हे असं ढवळून घ्यायचं आहे। यामध्ये पुन्हा मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे। हे तिखट काश्मीरी तिखट आहे, त्यामुळे लोणच्याला रंग छान येतो। हे तेल आणि मसाला पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनिटं हे लोणचं आपल्याला शिजून घ्यायचं आहे, म्हणजे आवळ्यांच्या फोडीमध्ये मसाला चांगला मुरेल। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे आवळ्याचे लोणचे असे रसदार राहील, घट्ट होणार नाही आणि चव देखील मस्त लागेल। लोणचं चांगलं थंड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले आवळ्याचे लोणचे तयार झालेले आहे। स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं आहे। ते अगदी वर्षभर मस्त आरामात टिकते आणि चवीला देखील भन्नाट लागते। तुम्ही असे आवळ्याचे लोणचे नक्की करून पहा आणि कमेंट देखील करा। धन्यवाद।